नर्मदे हर नर्मदे हर. आम्ही आता मंगरोलच्या पुढे आलेलो आहे आणि मंगरोलच्या पुढे आल्यानंतर आम्ही रोड सोडून आता नर्मदा मैयाच्या तटाला चालायला सुरुवात केलेली. अतिशय सकाळी सकाळी आता मला वाटतं 9-9:30 वाजले. सकाळचं खूप छान वातावरण आहे मैयाच्या तटाने चालताना. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. नर्मदे हर नर्मदे हर. आम्ही आता केतुधान येथील नर्मदा मैयाच्या तटावर असलेला आहे हा आश्रम आहे. हा आश्रम मागच्या वर्षी सुरू झालेला आहे आणि ह्या आश्रमात आम्ही जेवणासाठी आलेलो आहे. हा हे मंदिर आहे आश्रमाचं, नवीनच काम चालू आहे. आणि हा हे बघा समोर मैया आणि हे बघा परिक्रमावासींसाठी अतिशय सुंदर असं सुसज्ज शेड आहे. हे परिक्रमावासी बसलेले. नर्मदे हर नर्मदे हर. इकडं पण परिक्रमावासी बसलेले. नर्मदे हर नर्मदे हर. आणि भोजनासाठी थांबलो आम्ही. महाराजांचे भोजन प्रसादी बनवण्याची तयारी चालू आहे. नर्मदे हर नर्मदे हर. हे बघा महाराजांचं जी स्वयंपाक बनवायचं काम चालू आहे महाराजांचं. महाराजांचं सहकारी आहे. नर्मदे हर नर्मदे हर. पिठला आणि भाकरीचा बेत बनवला त्यांनी. नर्मदे हर नर्मदे हर. नर्मदे. नर्मदा मैयाच्या काठावर आश्रम असला ना तर साधू संत शक्यतो साधनेसाठी तिथं बसतात. तर हे साधू महाराज आहे हे खास साधनेसाठी इथं आलेले. पण साधना करताना परिक्रमावासींची सेवा करायला त्यांना आनंद वाटतो. त्याचं कारण असं आहे की परिक्रमावासींची सेवा करणं म्हणजे नर्मदा मैयाची सेवा करणं असा अर्थ होत असतो. आणि त्या अनुषंगाने हे साधू लोक जो बी कोणी परिक्रमावासी त्याची जेवणाची राहण्याची सर्व काही व्यवस्था करतात. स्नानाची, कोणी आजारी जरी पडलं तरी त्याला डॉक्टरची व्यवस्था करतात. खूप या साधू लोकांचं खूप मोठं कार्य आहे. आणि साधू लोकांचं जर बोलाल ना तर हिमालयात आणि नर्मदा खंडामध्ये साधू जास्त असतात. पण माझ्या मते हिमालयापेक्षाही नर्मदा खंडात साधू जास्त आहे. त्यामागचं कारण आहे तसं आहे, जशी हिमालय ही साधनेची भूमी आहे, पवित्र भूमी आहे साधना करण्यासाठी, तशी नर्मदा खंड ही सुद्धा पवित्र भूमी आहे. त्यामुळं या नर्मदा तटाला फार विशेष महत्त्व आहे. आणि म्हणून साधू लोक या नर्मदा खंडामध्ये आपली कोटिया टाकून बसतात, नर्मदा मैयाची सेवा करतात आणि साधना पण करतात. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर.